आणि फायबरच्या मूर्त्या इथून अमेरिका, USA, जपान इकडे तिकडे सर्वकडे डेकोरेशनची मेहनत केली ही एवढी, अख्खा खाली पडदा बिडदा लावापासून सगळा काहीच रेकॉर्ड नाही झाला त्यानं. हेच बघा कसं एकदम छोटू मोठू एकदम असं बनवलं आहे आणि त्याचा मोठा व्हर्जन जास्त फुलांचा. आणि आमची 7 ते 8 दिवसाची मेहनत फायनली रंगात आली. जाम झालेलं आहे. तशी मखाराला सुरुवात हळूहळू करून आपण आता मखाराचा साचा बनवीत घेतला म्हणजे खालचा बेस, म्हणजे लाकडाच्या पट्ट्यानं ड्रिलिंग वगैरेचा काम बघू शकता. कसं अँगल बिंगल एकदम लावल्यानंतर म्हणजे सपोर्टला 4 अख्खा मोठा वरपर्यंत उभा करायचा आहे आपल्याला. मम्मी, दादा आणि मी, आमचा तिघांचं काम जोरात चालू आहे. माझा अवतार जरा इग्नोर मारा. व्लॉगला आता डायरेक्ट आपल्या सुरुवात झालेली आहे. स्पेशली आपला मखार बनवायचा व्लॉग तर आता पुरं कंटिन्यू करा. आता मजा दाखवता तुम्हाला. योगा कसा योगा ये रे मदत कर. तर मिस्त्रीचं काम कसा करतो तुम्ही बघू शकता. एकदम प्रॉपर ऑल इन वन आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं पण काम करतं, आता याचा बी काम करायला लागला. बघा कसा कापू नको. श्री आमच्या वाज एकदम अशी सुपरवायझर सारखी निगराणी ठेवतीये. रातचं वाजल्यान किती वाजल्यान 10:30. आता आम्ही याने इकडं लावत घेतल्या, मी असं लावलं याची अख्खी चौकट फ्रेम होत आणि पूर्ण अशी उभी मोठी जी जेवढी हाईट दिसते ना तिथं तितकी हाईटचा होणार आहे तो. ते अख्खा म्हणजे आता पहिले छोट्या छोट्या आहेत, मग हाईटला इतशी आपला इतशी बनल मखार. तुम्ही विचार करा ही एवढी मोठी चौकट फ्रेम ही बेस्टची फ्रेम आहे. आणि याच्यामध्ये ही मोठीवाली अजून लाकडं लागणार आहेत, ही याच्यापेक्षा पण मोठी आहेत. विचार करू शकता तुम्ही मखार किती मोठा होऊ शकणार आहे ते. असंच बघून समजतं. जबरदस्त. आम्ही स्टेपलर पण आणले, टेबलाला मारायचा, लाकडाला मारायचा. आता आम्ही प्रॉपर सगळं डेकोरेशन मंडप बिंडप सगळं करू शकता. कोणाला ऑर्डर बिर्डर द्यायची आहे तर बिलकुल नका देऊ, कारण आम्ही फक्त आमच्याच घरचा करतो, लोकांचा नाही करत. नाही करत. आम्हाला योज करायला केवढा टाईम लागणार आहे. 8 दिवस आधीच करायला घेतले आम्ही. 8 दिवस आधीच. तुम्हाला वाटत असेल नाही का गं. तर तुम्ही असं हे प्रोफेशनल आर्किटेक्चरने एक डिझाईन बनवून ते आता आई तर अंमलात आणत लावले आम्ही खतरनाकपणे. आर्किटेक्चरचं नाव आहे कनिष्क जाधव, सॉरी यो सुज्वल आहे, यो आहे कनिष्क जाधव, ज्याने अख्खी डिझाईन बनवली. आता फक्त उभा कसा राहायचा योट मोठा ठेवायचा त्या टेन्शन. बघू आता अशी एवढे फ्रेम बनवले पूर्ण चौकट. नाही घेतला गे तुला, ही आता होऊन जाईल पूर्ण तो रवेला चौकट पुरी. जाम आम्ही दोघांनी कष्ट केल्या ना, मम्मीनी पप्पानी. अख्खी अशी फ्रेम उभी झाली आता चौकट. आवडी मोठी फ्रेम आहे पण ती आमच्या अंदाजानुसार थोडी बारकी झाली. आम्हाला अजून मोठी पाहिजे होती. तुम्ही कापली ना ती अर्धा फूट. तुम्ही बोलता जाम मोठी वर. जाऊन देत चल तरी पण ठीक आहे, काहीतरी होऊन जाईल. एवढा काही नाही, अर्धा फूटच कापले ना. आपल्या या दोघी आल्या ना आपल्याला कामानं अभ्यास करायची मदत करायला. करा गणपतींचा नाच रचवीत लावले न्यावी. तुम्ही बघून घ्या, बाकी आपल्या गणपतींचे पण येईलच. आहे आम्ही आता आलो इथंशी मूर्ती बघायला. ही आपली मूर्ती आहे जी मी आता ब्लर करेन, कारण तुम्हाला मी दाखवणार नाही, तुम्ही आल्यावरच बघा. तर सांगितलं मी आले ना, आपली दरवर्षी तुमच्याकडूनच असते ना मूर्ती. एकदम अशा चांगल्या बनवता तुम्ही. काय तुमचा कसं कारखाना, कलाकार कुठे बनवता? आम्ही सर्वजण इथेच मूर्ती तयार करतो आणि तुमच्यासारख्या कस्टमर्समुळे आम्हाला एक चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणा येतो आणि तीच आमची कला प्रदर्शित करण्यासाठी हे आम्हाला जरासं प्रोत्साहन मिळतं. तुमच्या मूर्त्या ऑल ओव्हर इंडियामध्ये पण जातात का? हो, आम्ही फायबरच्या करतो, POPच्या करतो आणि शाडू मातीच्या पण करतो.
शाडू माती या इतर राज्यांमध्ये पण जातात आणि फायबरच्या मूर्त्या इथून अमेरिका, USA, जपान इकडे तिकडे सर्वकडे कुरिअर थ्रू वितरित केल्या जातात. बाकी धन्यवाद. बाकी तुमच्या मूर्त्या वगैरे खूप छान आहेत, आम्हाला दरवर्षी आवडतात. थँक्यू वेलकम. असं काहीतरी आम्ही काय आता फुलदाणी वगैरे फुलांची बनवीत लावली. फुलात सगळं काम घरी नाही का ग मम्मी? हा ओके. मोमो इज सो टॅलेंटेड ब्रो, बट दिस इज मेड बाय मी गाईज. यू कॅन सी दिस, हाऊ क्यूट इज दिस, यू कॅन रेट. हा बघू शकता तुम्ही, असा एक फुलदाणी माझ्याकडून तर रेडी झालेली आहे. एक नंबर कडक सुम्मा. अजून एक अशी बनवायची. हे 2 बनल्यात आपलं मस्त सुंदर. म्हणजे मी स्वतः टोचून आपण साईडला कॉर्नर्सला लावायला बुके बनवले. यो एक कसं आहे जरा सांगा तुम्ही. आहे डे 3 आणि आम्ही डे 3ला बघू शकता. आता वापस एकदा वेगळ्या फ्लॉवर्सचा बनवीत लावले. आमच्या आजी पण आले. आजी सगळी करीत लावली, त्यावेळी ड्रायफ्रूट कापीत लावले लारू बनवायला. काय का शोरे वैतागली का? तुटत नाही तर दाता खाली तोर ना. तोरशील विरशील करशील अक्का उष्टा. ओके, ही क्वालिटी बघू शकतो. कसला जबरदस्त झाले, कसला जबरदस्त. यो आपलं एक मिडलला येईल कसं आले. थोडा पसारा इग्नोर मारा, कारण सगळं आता डेकोरेशनचा बाहेरच पडलेलं आहे. आता एक करत जेव्हा आपण हेच बघा कसं एकदम छोटू मोठू एकदम असं बनवलं आहे. आणि त्याचा मोठा व्हर्जन जास्त फुलांचा. या दोनपैकी कम्पेअर करून तुम्ही सांगा. असं फिरव ना, असा मस्त अलू कर अलू आई शाबास. हे आमचे पार्टनर आहे तुझी. यो मस्त वाटतं का? तो मस्त वाटतं, तुम्ही सांगा. तुला यो पटला? कारण कलर पण मस्त एकदम फ्रेश वाटतं तो. ना तुम्हाला कोणाला अशा ऑर्डर द्यायच्या असतील तुम्ही देऊ शकता हिला. हिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 5354667726. ओके. टेबल घ्यायला अचानक जोरात चालू झाले पाऊस. काय पावसाने आवडावेल थंडा पडला ना. आता अचानक चालू टेबलला खुर्च्या घेऊन आल्या. आता हे 3 जेवणाचं 2 मखाराला, एक वरती ही आपली या खुर्च्या आणल्या ना आपण आजा दादावाल्या. लगेच दादानी पण आता मग मखाराचा सेटअप चालू करीत लावलेलं आहे. साफसूफ करून लगेच टेबल बिबल मांडून घेऊ. तर आता छोटी का वाटायला लागली प्रेम? आवरे दिवस मोठी वाटत होती ना. हा तवा असं अरुंद वाटतं. आवरे दिवस मोठी वाटत. बघू शकता तुम्ही पोऱ्या कसा लाद्या बिद्या बी पुसतं ना. मी अतिशय कामाचा पोरगा आहे, तुम्हाला पण माहिती आहे. प्रेमसाठी हा नाही एकदम टाईटच कर ना. हा मस्त. तर आता आम्ही फ्रेम असे तयार करायला घेतले. मागचं पहिले आता बॅकग्राऊंड बनवू, मग बाकीचं सगळं पुढं. वरती तारा आणि फुलांच्या नेट आहेत या इथं बॅकग्राऊंडला येतील ना. या व्हाईटवाल्या आहेत त्या साईडला येतील याच्या थोड्या. तुम्ही आता बाकीचा रिझल्ट बघा. टाईम लॅप्स आपला तो वर तिकडे लावला आहे मी. लेट्स वॉच. रेकॉर्डिंग मीनी ती तशी चालू ठेवलेली टाइम लॅप्स. काय माहिती अचानक कोणीतरी वाटतं एक मिस कॉल दिला, टाइम लॅप्सच बंद झाली. आवर अख्खा आम्ही डेकोरेशनची मेहनत केली एवढी. अख्खा खाली पडदा बिडदा लावापासून सगळा काहीच रेकॉर्ड नाही झाला त्यानं. असं जीवाला लागते ना, जीवाला. आवरी रेकॉर्डिंग कमसे कम पाऊण तासाची रेकॉर्डिंग या होती. किती आहे या 43 मिनिट्स. तेवढी रेकॉर्डिंग ती या झाली, कॅन्सल झाली. एवढा वाईट वाटला म्हणजे यार. म्हणजे 43 मिनिट्सची 43 सेकंड्समध्ये ती रेकॉर्डिंग होतं. म्हणजे ते 60 सेकंड्सचा 1 सेकंद होतं त्या व्हिडिओमध्ये टाइमलॅप्सच्या. तेवढी आम्ही केलेली मेहनत. वरती चढलो,
आदावत एकमेकांची. तिथं कौशल येऊन हातवारा करून जाता, आता काहीच रेकॉर्डिंग मध्ये आला नाही. माझी बहिणीस या माझ्यावर गद्दारी करतात. माझं लॉक बघायचं तर पायल पाटीलचं लॉक बघायला बी लावल्या नाही काय. हो का मेन काम आहे. आता एवढा झाले याला पट्ट्या गुंडाळल्या ना. आता यांनी साहेबांनी जर लावले याला गुंडू दे, मग आपण याला वापस असा करू सगळ्या वरच्याला. अरे त्यांचं वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. आपली व्हाईट थीम आहे सगळी. व्हाईट रेड नाही, व्हाईट थीम आहे सगळा. मूर्ती पण व्हाईट, मखार पण व्हाईट, फ्लॉवर्स पण व्हाईट, सगळं व्हाईट, नुसतं व्हाईट. कारण आपणच व्हाईट माणसं. भले कलर ब्लॅक आहे, ब्राऊन नॉट ब्लॅक. मी तर घालाव ना, पण आम्ही तशी मम्मीलाच चरवल्यावरती. आता हे असं पडदा लावीत घेत लावले ना आम्ही साईडच्या पडद्यांचा असा. इथल्या मस्त लग्नाचा मांडव कडक एकदम. तुम्हाला नंतर आउटपुट दाखवतो. भाई आमचा साधाच कोणी ना कोणी तिथून ना हायपरलॅप बंद करतं यार. एक तर फोन येतात किंवा मग कोणतरी फोन उचलतं. थोडं असं झालेलं आहे. थोडाफार याच्यात आम्ही अजून थोडं चेंजेस करतोय. आणि मग यो पुढे अजून कपडा आपलं संपलाय. आपण उद्या जाऊन अजून घेऊन येऊ यो व्हाईटवाला. होऊन जाईल, 1-2 दिवसाची बात आहे, होऊन जाईल. वैतागलो शेवटी आईस्क्रीम आणले खायला, मावा बदाम. हिला झोप आली, तो तर तिकडं वेगळाच काहीतरी याच्या नाही. मम्मी थकली आणि मी पण वैतागल्या. मग आम्ही आता काहीतरी जरा चिल करू. आता मस्त झोप बीप काढू जरा वेळ. तुम्हाला एक मखाराचा क्लोजअप लुक दाखवता किंवा बघूया. डिडिंग डिडिंग डिंग 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 डिंग. हेच फायनली आम्हाला आता कपडा भेटलाय. आज पूर्ण फायनल डेकोरेशन होऊन जाईल. रात्रीच्या रात्री फक्त राहिला काम तो लाइटिंगचा काम राहील बस, अजून काय नाही. काहीतरी असा तर लुक आलाय. आणि याच्यावर थोडा अजून फ्लॉवरचा वर्क येईल. त्या मधला वर्क थोडासा अजून करायचा बाकी आहे. बघू शकता या आतमध्ये. हा स्टॅपल देतो तुला नैवेद्याचं चावलं तर. हे पूर्ण असं जसं झालेलं आहे. आता ही जी जशी साईड आहे तशीच त्या साईडला होईल, फक्त तिकडे बांधायचं बाकी आहे. आणि आता इथून अशी आपली फ्लॉवरची अख्खी स्ट्रीप येऊन जाईल बस. हा साईड व्ह्यू. चला फायनली झालेला आहे मखार. आणि आमची 7 ते 8 दिवसाची मेहनत फायनली रंगात आली. जाम भारी वाटलं मखार बघून. एवढा जाम शिव्या ऐकल्या बऱ्याच जणांचं घरातलं, सगळ्यांचं वेगळं वेगळं सल्लं, पण शेवटी केला आम्ही आमच्याच मनाचा. आणि त्याचा तुम्ही रिझल्ट पूर्णपणे बघू शकता. कारण आम्ही एक कॉन्सेप्ट दिसतं का तो बघ दिसतं. हां आम्ही आमची एक कॉन्सेप्ट डोक्यात घेऊन होतो. खूप म्हणजे लिटरली आम्ही 1 महिना आधीपासून कॉन्सेप्ट घेतली होती. ती आम्ही कॉन्सेप्ट घेऊन होतो मनामध्ये. आणि शेवटी तो प्रॉपर झालेला आहे. आणि आता थोडाफार लायटिंगचं काम करू आम्ही. तो म्हणजे एकच आपली रंगीबेरंगी एक ठेवू. नाही लावणार तर काय असं काय अजून भरोसा नाही. ते जाऊ दे, तो नंतरचा विषय. पण जी आता आमची एवढ्या दिवसांची 6-7 दिवसाची मेहनत. कारण फ्रेम बनवण्यापासून, कपडा लावण्यापासून, सगळे फ्लॉवरचे बुके बनवण्यापासून, घरची साफसफाई तो लॉगमध्ये काही जास्त घेतली नाही. पण आता एवढा जो आम्ही केला आहे फायनली तुम्ही बघू शकता. तरी अरे हां ते आणलंच नाही, आणतो थांबा.
आपले फ्लॉवर बुके हे जे मी बनवलेत फायनल झालेलं आहे. आता व्लॉग हा एंड करतो. आता डायरेक्ट आपले गणपतींचे व्लॉग येतील, ते तुम्ही व्लॉग पुढे कंटिन्यू करा. बाय बाय.